अधिकस्य अधिक फलम. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास म्हणजे मलमास. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर पृथ्वीला भ्रमण करायला 365 दिवस लागतात आणि चंद्राला या भ्रमंतीसाठी 354 दिवस लागतात. 11 दिवसाचे हे पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर भरून काढण्यासाठी निर्मित झालेला हा अधिक मास. आता आपल्या भाषेत सांगायचं झालं तर पृथ्वीने जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा चंद्राचा वेग बराच कमी होता. तेव्हा चंद्राच्या वेगाशी आपला वेग जुळवायचा असेल तर आपल्याला थांबायला हवं असा विचार करून तिने आपली पावलं तिथेच थांबवली. आणि मग काय, लावलं ना पृथ्वीने सगळ्यांना कामाला. करा मग नामस्मरण, विष्णुसेवा, अधिक मासातल्या कथा आणि दानधर्म अशा भक्ती मार्गाचे आणि पुण्यकर्म करण्याचे सगळे पर्याय तिने आपल्या पुढ्यात आणून ठेवले. 12 महिन्यात असलेले सणवार, यातून कुठे होता वेळ आपल्याला हे सगळं करायला. नाही, आपल्याला असं वाटेल की सणवार करणं ही पण भक्तीच नाही का? पण नाही, ती आपली संस्कृती. आणि या संस्कृतीबरोबर जेव्हा आपण भक्तीलाही तितकाच वेगळा वेळ देत असू तर मिळणारी फलप्राप्ती अधिकच असणार ना. पृथ्वीचं हे चंद्रासाठीचं थांबणं हे वेळेचं आणि वेगेचं गणित जुळवणारं होतं. कारण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे महिने चंद्राच्या भ्रमंतीनुसार चालतात आणि हे सगळं गणित जुळलं तरच आपले सणवार हे त्या त्या महिन्यात होत असतात. सत्कर्मासाठी मिळालेला हा महिना म्हणजे बोनसच असं म्हणायला हरकत नाही. मागे टाकून पुढे गेलो तर कुठेतरी गणित चुकत जातं, पण बरोबर घेऊन गेलो तर मात्र अधिकाचं गणित जुळत जातं. हाच एक अधिक मासाचा उपदेश आपल्या सर्वांसाठीचा. आता गीताविषयी थोडक्यात. अप्रतिम अमृतमयी शब्दांनी गुंफलेलं कवी अमृतराय यांचं हे काव्य साधं सरळ चालीत असून ऐकायला फार मधुर वाटतं. माझ्या लहानपणी माझ्या आजीच्या म्हणजेच आईच्या आईकडून ऐकलेलं हे काव्य आजीच्या गुबगुबीत आणि मऊसूत हाताच्या प्रेमळ स्पर्शा इतकंच प्रेमळ ऊब देणारं आहे. आता तेच आईच्या आवाजात ऐकण्याचं भाग्य लाभलं आहे. आईच्या आवाजात पुरुषोत्तमाचा अधिक मासाचा हा महिमा सुंदरशा शब्दांकनासोबत. चमोदी बागेमध्ये अनविले स्थिर करविले रघुवरा. रथी सारथी हे ब्रह्म विराजे कमलनयन कमलावरा. शस्त्रास्त्र स्पर्शने वर्षणे दृष्टिया गोचर पुढे करा. भ्रमसुत बुद्धी अर्जुन झाला नकळे नटळे नवळे जरा. करुणा सुस्वर पार्था हे पद कर जोडून प्रार्थितो मनोहरा. काय निमित्त नाश करावा सप्तद्वीपाते वसुंधरा. करी नररुदन तो मधुसूदन सांगे स्वहित हित ज्ञान उत्तम. हा ब्रह्म हे ब्रह्म सांगतो पार्था लागे पुरुषोत्तम. वेदांत श्लोक गीतार्थ आद्या स्वहितार्थामध्ये ज्ञान उत्तम. हा ब्रह्म हे ब्रह्म सांगतो पार्था लागे पुरुषोत्तम. ध्यास कशाचा हव्यास करीशी आसपास कुंती पुत्रे. सर्वाभूती मीच नांदतो सकळ अनुरेणू मात्रे. वायू उष्णता शीत पर्जन्य जाणीसी सारे दुर्जन गात्रे. निशिदिनी द्याती द्विज गौरवती स्मरता ते मम मूळ मंत्रे. चालविता मी जग हे सारे कळसूत्रे. सर्वांतरी अंबर डंबर चालवी मम इच्छा मात्रे. निमित्यासी अधिकारी तू परी करीतो मी सर्वोत्तम. हा ब्रह्म हे ब्रह्म सांगतो पार्था लागे पुरुषोत्तम. कौरव पांडव चमदृक कुळे अवघी विद्येची भरणी.
भक्त स्वधावे दुष्ट वधावे ऐसी माझी ही करणी. इष्टमित्र सोयरा अचालक झालो मी धरणी. चिगजन स्वरूपी निवडून पाहे कोण तुझे अंतःकरणी. सहस्रमुनी एका ठिकाणी माळा स्मरती मम स्मरणी. एक मृत्तिका आणि एक घटजळ सर्वात एकची तरणी. अशा प्रकारे जाण हे सारे श्वासोश्वासी आहे उत्तम. हा ब्रह्म हे ब्रह्म सांगतो पार्थाला जे पुरुषोत्तम. पंचभूतात्मक सुपंच पाळे प्रपंच जडला रसोरसी. पाचा विरहित मीच नांदतो पंचविसाची गतिमती. अनंत स्वरूप जाणसी माझे अनंत जन्म होती कशी. भक्ता स्वाधीन राहे निरंतर ब्रह्मांडाची करुणी उशी. भारमहीचा उचला यास्तव नमो केले उगे तुझशी. मीच हे तारक मीच संहारक मीच हे जाणशी चौकशी. वडवानळ जाळीची नळ फेकीची हरिजळ शांतीपशी. भ्रमकाजळ काढून स्वजल सजल केली वदनशची. कवी अमृत सेवितसे मिळती स्मरणी पद उत्तम. नरनारायण वाक्य ऐकुनी अल्पमती हरली स्वम. वेदांत श्लोक गीतार्थ आध्या सहितार्थामध्ये ज्ञान उत्तम. हा ब्रह्म हे ब्रह्म सांगतो पार्थाला गे पुरुषोत्तम. पार्थाला गे पुरुषोत्तम. पुरुषोत्तम भगवान की जय.